नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, उद्या आहे 30 जुलै. जुनं पारंपरिक मानाचं असं मैदान जे की बैलपोळ्यानिमित्त आयोजित केलं जातं. ते म्हणजेच की मानाचं असं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान माळशिरस बैलपोळा. तर उद्या जबरदस्त असं मैदान आहे मित्रांनो. सगळ्या बैलांना त्या मैदानामध्ये पाळण्याची परमिशन आता मिळालेली आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक म्हणा, सगळीकडची म्हणजे अखंड महाराष्ट्रातली कुठली किंवा महाराष्ट्राच्या बाहेरनं MP वरनं वगैरे पण सगळी बैलं त्या ठिकाणी मिळानो पळायला त्या ठिकाणी येऊ शकतात. तर उद्या सगळी टॉपची बैलं आहेत ना, आपल्या इकडची सगळी म्हणजे सगळी येणार. तिकडच्या साईडला बाकासूर असेल, मथुर असेल, सर्जा असेल, गोट असेल, वेगाचा शेवट सर्जा असेल, कॉकटेल असेल, सगळी 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 जेवढी पिस्टन विस्टन सगळी सगळी मित्रांनो येणार आहेत बैलं. त्यातले जे प्रमुख पैरे आहेत ना, जे मेन 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 बैलं म्हणजेच की जी नावाजलेली मोठी अशी बैल आहेत, त्या सगळ्या बैलांची तुम्हाला मी तर मित्रांनो ह्या तर मित्रांनो ह्या मैदानावरती ना सगळी मोठी बैल येणार आहेत. तर त्यातली काही बैल आहेत त्यांचे पैरे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला जो मेन आणि महत्त्वाचे जे जे पैरे ते मी तुम्हाला सांगणार आहे. 99% तर हे पैरे मित्रांनो करेक्ट आहेत. 1% इकडं तिकडं होऊ शकतं, तुम्हाला मी म्हणतो होऊ शकतो. तर त्यातला जो पहिला पैरा आहे, जो की पेडगावमध्ये जबरदस्त असा त्यानं परफॉर्मन्स केलेला आणि तो दुखापत झालेला तरी पण त्यानं राडा घातलेला असा तो म्हणजेच की आपला सगळ्यांचा लाडका पब्लिकचं भिताड म्हणून पण त्याला ओळखलं जातं, निकालाचा बादशाह म्हणून पण ओळखला जातो. आणि राहुलभाई पाटील म्हणलेले की तो कधी जोमात आला तर तो सुट्टीच देत नाही, मग धडाधड 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 राडाच करतो. तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो, शिरसवडीकरांची रायफल. आणि कोणे कोणे स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, तुषारदादा घोरपडे यांचं आत्ताचं जे वादळ आहे, वादळ त्याचं नाव काय, सर्जा दादा आणि शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला पाळताना पाहता येणारी रायफल तर जबरदस्त पळतोय आणि सर्जाचा तर नादच करायचा नाही. धुमाकूळ म्हणजे धुमाकूळच घालतोय तो, त्याचा नादच करायचा नाही. म्हणून गाडी लई जबरदस्त पळेल. आता काय होतंय काय नाही, उद्या डायरेक्ट प्रत्यक्ष मैदानात आपल्याला गेल्यावरच कळणार आहे. पण धुमाकूळ नक्की होणार आहे एवढी तर मी गॅरंटी तुम्हाला सांगतो. दुसरा जो बैल आहे तो पण जबरदस्त असा बैल आहे, ज्यानं अखंड मुंबई मुंबई साईडला ज्याला बिनजोडचा बेताज बादशाह म्हटलं जातं, तो म्हणजेच की पब्लिकचं भिताड, ज्याला की तलवारीसारखी शिंग आहेत. जर पब्लिकमध्ये आले तर पब्लिक नुसतं तुडवतच जातो, पण फाटी सोडतच नाही. आणि जसं जसं वय होते तसं तसं तो धुमाकूळच घालतोय. जो म्हणजेच की सर्वांचा लाडका मुंबईचा किंग, बिनजोडचा बेताज बादशाह, कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा वेगाचा बादशाह, तो म्हणजेच की आपला मथुर. मथुर आणि नाना पेट नाकाकारांचा राजा. मित्रांनो, नानांचा राजा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर ही गाडी मित्रांनो उद्याच्या मैदानात आपण पळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. मित्रांनो, जबरदस्त गाडी गटली आणि उद्याचं हिंद केसरीचं मैदान पब्लिक पण भरपूर असतं, म्हणून पब्लिकनं गाडी लागली तर मथुर तर काही सुट्टीच देत नाही. त्यामुळे मोठ्या मैदानात पब्लिकची पाळणारी बैलं असल्यावर काही टेन्शन नसतं. गाडी मधनं लागू द्या नाही तर कडनं लागू द्या, धुमाकूळ म्हणजे धुमाकूळच घालणार. आणि तिसरा आणि मेन महत्त्वाचा जो पायरा आहे तो आहे म्हणजेच की जबरदस्त गाडी आहे बरं का, गाडी लई गटली आहे. आणि तो जो नंदी आहे ना, त्या नंदीची भरपूर जण वाट पाहतात की मोठ्या मैदानातचा मोठा वस्ताद याचा वारसदार म्हणून त्याकडं पाहिलं जातंय. आणि खूप म्हणजे खूप सगळ्यांची आतुरता आहे त्याला पळताना पाहिजे. आता मोठं मैदान आलंय आणि त्या मोठ्या मैदानामध्ये तो काय कमाल करतोय ह्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. तो म्हणजेच की पैलवान सचिन शेठ चव्हाण, श्री विनोद शेठ चव्हाण यांचं काळीज, ते म्हणजेच की छोटा रायफल अर्थात फंट्या 81 आणि त्याच्या जोडीला पळणार आहे ते म्हणजेच की बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखलं जातो ते म्हणजेच की मथुरा फार्म चिंचाळी या आपल्या उर्मिलाताई गायकवाड यांचं काळीज म्हणजेच की आपला राजा. तर मित्रांनो, राजा
आणि फांट्या 81 ही गाडी मित्रांनो उद्या पळताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो जबरदस्त असं मैदान आहे. मागील वर्षी त्या मैदानामध्ये आपला सगळ्यांचा लाडका बकासूर आणि व्हाईट गोल्ड चिके याने एक नंबर केला आणि हिंद केसरी होण्याचा मान पटकावला. यंदाच्या वर्षी कोण होतंय, सगळ्यांचे जे पैरे आहेत ते एकदम टाईट फिटीत जबरदस्त आहेत. आता आपल्याला पाहिजे कोण होतंय, पण एवढं नक्की आहे की तिकडच्या साईडला एकदम थरारक, चित्त थरारक आणि हृदयाचा ठोका वाढवणाऱ्या तिकडच्या साईडला लढती आपल्याला पाहता येणार आहे. आणि एवढीच वाट बघायची आता हिंद केसरी होण्याचा प्रथम क्रमांकाचा मान कोण पटकावते, ओरिजिनल हिंद केसरी. तर तुम्हाला काय वाटते कोण होईल, कमेंट करा आणि सांगा. धन्यवाद.